डिजिटल शिक्षण म्हणजे काय आपण पाहूया आपल्या शाळेतील वर्गांमध्ये घेतलं जाणारं। या वर्गामध्ये भूगोल विद्यार्थी पृथ्वीगोल हाताळून पाहतायत। हे आशिया खंड कुठे रे बाळांनो, दाखवा मला। आशिया खंडामध्ये भारत देश आहे का? आहे। ठीक आहे, तर तुमच्याकडे आहे का रे भारत देश? सापडला का तुम्हाला? आता आपल्याकडे हा आपला प्रोजेक्टरच्या सहाय्याने पृथ्वीला आता कशी फिरते दाखव जरा मला। अजून फिरून दाखव। ही आपली पृथ्वी आहे। याच्यामध्ये आता भारत देश काढून दाखव मला। हा आहे आपला भारत देश। जरा आणखी झूम करून आपला भाग दाखव बरं। पृथ्वी दाखव कशी फिरते। भारत देश कुठे आहे आपला? काढ। आजपर्यंत आपण जे शिकलो ते अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण भूगोल हा शिकलो, परंतु आमच्या शाळेतील विद्यार्थी हे अत्याधुनिक पद्धतीने पुस्तकाची मर्यादित न राहता स्वतः इंटरनेटवरती या सर्व गोष्टी सर्च करतात। गुगल मॅप, टेम्परेचर मॅप, हे दाखव पृथ्वी, प्रादेशिक मॅप, असे वेगवेगळे मॅप स्वतः शोधून आपल्या या पृथ्वीचा अभ्यास। ठीक आहे, एक मिनिट। स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय, तर खरं तर एक आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत आहे। ही कुठली पर्वत रांग आहे? विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी अशी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती, टीचिंग्स मेथड्स आपण यात वापरतो। यामुळे मुलं ही अधिक चांगल्या परिणामकारकरित्या शिक्षण घेतील। धन्यवाद।